देशात संविधान राहणार की नाही, या देशात तुमचे आमचे मूलभूत अधिकार राहणार की नाही, या देशात कष्टकरी शेतकरी कामकरी आदिवासी दलित गरिबांचे अधिकार राहणार की नाही, हे ठरवणारी निवडणूक आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करणं म्हणजे फक्त एका पक्षाचा पराभव करणं नाही आहे, तर एका वाईट प्रवृत्तीचा पराभव करणं आहे। आणि त्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांना आपल्याला साथ द्यायची आहे। कारण इस दौर सियासत का इतना सा फसाना है, बस्ती भी जलानी है और मातम भी मनाना है, या प्रकारचं हे सरकार आहे। हम दो हमारे दो या पद्धतीने चालणारं सरकार आहे। आणि जर या देशातलं खासगीकरण घालवायचं असेल, जर या देशात शेतकऱ्याला जर अच्छे दिन आणायचे असेल, तर मग आपल्याला काँग्रेसच्या पाठीमागे उभं राहावंच लागणार आहे। कारण ही गरज जी आहे ही सर्वसामान्य लोकांची गरज आहे, आता ही कुठल्या राजकीय पक्षाची गरज नाही। आणि म्हणून या निवडणुकीच्या बाबतीत मी या सर्व प्रचारात आलेल्या या महानुभावांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की यावेळी तरी जर देशात जर तुम्हाला तुमचे अधिकार कायम ठेवायचे असतील आणि या देशाचा नागरिक म्हणून जर इथून पुढे स्वाभिमानानं जर जगायचं असेल, तर तुम्हाला काँग्रेसला मतदान करावंच लागणार आहे। कारण ही काळाची गरज आहे। आणि म्हणून या ठिकाणी जे लोक या ठिकाणी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आणि आपल्याला काँग्रेसला मतदान करा हे सांगण्यासाठी आलेले आहे, मी कोसदनी ग्रामपंचायत, समस्त कोसदनी गावकरी, संपूर्ण मतदार यांच्या वतीनं मी त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो। आणि आदरणीय बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी आपले व्यक्त करावे। आज कोसदनी येथे लहानमध्ये आपण सर्व कोसदनीवासी या ठिकाणी लोकसभेच्या लोकप्रिय उमेदवार प्रतिभाताई बाळासाहेब धानोरकर यांच्या प्रचारार्थ आलेले सन्मान्य राज्याचे अनेकदा मंत्रिपदावर राहिलेले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोगे साहेब, इथे उपस्थित सर्व काँग्रेस शिवराम आणि